नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी स्पेशल असे थाळी कवर दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. आणि माझे जर नवीन तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथं मी डबल फोल्ड इथं कपडा घेतलेला आहे. तुम्ही हा कपडा ब्लाऊज पीसचा उरलेल्या कपड्यातून घेतला तरीही एकदम त्याचे सुंदर असे थाळी कवर तयार होईल. तर बघा, जो आपल्याला थाळी यूज करायची आहे तीच थाळी इथं मी मांडून घेतली आहे आणि त्याला पूर्ण असं खडूनी सर्कल करून घेतलेले आहे. तुम्ही जी थाळी यूज करतात त्याच थाळीच्या मापाच्या इथं कवर रेडी करायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण कवर करून मी इथं पिनअप करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपण शिलाई जर कराल तर ते खालीवरी होणार नाही, त्याच्यासाठी पूर्ण पिना लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीने खडूने ड्रॉ केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि एका साईडला आपल्याला थोडीशी शिलाई सोडून देऊन शिलाई कंप्लीट करून घ्यायची आहे. तर बघा, ही शिलाई आपल्याला हे पूर्ण पलटी करण्यासाठी उपयोगी येणार आहे. तर हे साईडचं पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता मी हे पूर्ण पलटी करून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण पलटी करून घ्यायची आहे. एका टोकदार वस्तूच्या सहाय्याने आपल्याला हे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथं पलटी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला जो पलटी करून घेतलेला आहे त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्याने फिनिशिंग ही एकदम परफेक्ट येते. अशा पद्धतीने पूर्ण सर्कलला आपल्याला इथं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला 2 इंचाचा इथं साडीचा काठ घ्यायचा आहे आणि हा काठ दोन्ही साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला पाहिजे तशा अशा छोट्या किंवा मोठ्या मोठ्या अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे ज्याची अशा पद्धतीने फ्रिल तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथं तुमच्याकडे जो अवेलेबल असेल आणि थाळीला जो मॅचिंग होईल अशा पद्धतीचीच काठ यूज करायचा आहे, जेणेकरून थाळीचं लुक ही खूप सुंदर येईल. अशा पद्धतीने पूर्ण थाळीला मी फ्रिल कवर करून घेतलेले आहेत. त्याला आपल्याला इथं पूर्ण ह्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघायचा लुक आणि फिनिशिंग सुंदर येण्यासाठी इथं आपल्याला गोल्डन कलरची लेस यूज करायची आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीची तुमच्या थाळीला जी मॅच होईल त्याच कलरची लेस इथं यूज करायची आहे. त्याच्यानंतर बघा, हे पूर्ण प्लेन झालेलं आहे आणि आता आपल्याला मध्ये एक डिझाईन बनवायची आहे. तर दोन्ही काठ मी इथे एक जॉईन करून घेऊन अशा पद्धतीने प्लेटने एक आकार सर्कलमधला आकार देऊन इथे जॉईन करून घेणार आहे. तर बघा, तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण प्लेन ठेवलं तरीही खूप सुंदर दिसते, पण मी दोन्ही काठ इथं जॉईन करून अशा पद्धतीने याला स्टिचिंग करून घेतलेले आहे. जो एक्स्ट्राचा आपला कपडा आलेला आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे. याच्याने तुम्ही याची लास्टची फिनिशिंग बघाल तर एकदम सुंदर असं रेडी होईल. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला याला ज्या पद्धतीने आपण साईडला गोल्डन कलरची लेस लावली आहे त्याच पद्धतीने इथेही आपल्याला अशा प्रकारे गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची आहे आणि याला पूर्ण डबल शिलाई द्यायची आहे. जेव्हा तुम्ही कधीही लेसचा वापर करत असाल तेव्हा प्रत्येक वेळी लेसलाही डबल शिलाई द्यायची आहे. तर इथं बघू शकता एकदम सुंदर आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये आता आपलं इथं थाळी कवर रेडी झाले आहे. तर तुम्हाला हे थाळी कवर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्या बिगिनर असतील तर त्यांनाही या माझ्या छोट्या छोट्या टिप्सचा नक्की उपयोग होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.